गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला 12th स्टँडर्डचा केमिस्ट्री पार्ट बेसिकली केमिस्ट्रीचा थर्मोडायनॅमिक्स आणि एनर्जेटिक्स असा जो चॅप्टर आहे तो चालू रुटीनमध्ये आपण पाहिलेला होता. आता आजच्या या कोरोनाच्या महामारीमुळं आपले लेक्चर थांबलेले आहेत, पण आपल्याला अभ्यास खूप करायचा आहे. आपले टार्गेट मोठी आहेत आणि ते व्यवस्थितरित्या गाठता यावीत या दृष्टिकोनातनं आदर्श ज्ञानसागर क्लासेसने आपल्या सब्जेक्टचा व्यवस्थितरित्या नियोजन करून तुमच्या अभ्यासक्रमास मदत करण्यासाठी या व्हिडिओ लेक्चरचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये आपण केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू करणार आहोत. आज केमिस्ट्रीचा केमिकल थर्मोडायनॅमिक्स आणि एनर्जेटिक्स या टॉपिकमध्ये आपण सुरुवातीला सिस्टीम बघितलेला होता. चॅप्टरचं नाव परत एक वेळेस लिहितो, केमिकल थर्मोडायनॅमिक्स अँड एनर्जेटिक्स. याच्या अगोदर थर्मोडायनॅमिक्सबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. थर्मोडायनॅमिक्स इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच इज डील्स विथ द स्टडी ऑफ हीट चेंज ड्युरिंग केमिकल रिॲक्शन. थर्मोचा मिनिंग आहे हीट, थर्मोचा मिनिंग आहे हीट. डायनामिक याचा मिनिंग आहे चेंज और मोशन. म्हणजे थर्मोडायनॅमिक्सचा ॲक्च्युअल मिनिंग काय होतो? हीट चेंज किंवा हीट इन मोशन. तर या पद्धतीनं आपण या टॉपिकमध्ये या कन्सेप्ट डिटेल्समध्ये पाहणार आहोत. हे सगळं ऑब्झर्वेशन करत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायच्या आहेत. त्यामध्ये एक एक आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये केमिकल थर्मोडायनॅमिक्ससुद्धा आहे. तर केमिकल थर्मोडायनॅमिक्सच्या बाबतीत जर बघायचं झालं तर केमिकल थर्मोडायनॅमिक्स म्हणजे त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या केमिकल रिॲक्शन येतात. केमिकल थर्मोडायनॅमिक्स याच्यामध्ये दोन प्रकार येतात. एक येतं एक्झोथर्मिक आणि दुसरं येतं एंडोथर्मिक केमिकल रिॲक्शन. एक्झोचा मिनिंग आहे हीट एक्झिट, एंडोचा मिनिंग आहे हीट एंटर. तर हे सगळे कन्सेप्ट आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलेला होता सिस्टीम, त्याच्यानंतर बघितलं सराउंडिंग, त्यानंतर पाहिलेलं आहे पण बाउंड्री. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त या कन्सेप्टचं ओव्हरलुकिंग करणार आहोत, ज्या की या टॉपिकला आपण सुरुवात केलेली होती जेव्हा कोरोनाची सुरुवात झालेली होती. सुरुवात होण्या अगोदर, लॉकडाऊन सुरू होण्या अगोदर जो काही या टॉपिकचा पार्ट झालेला आहे त्याचं फक्त मी आवृत्ती करतो आहे आणि मग जे ॲक्च्युअल टॉपिकला जेव्हा सुरुवात होईल त्यावेळेस आपण सगळ्या कन्सेप्ट डिटेल घेणार आहोत. सिस्टीम म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक स्टडी. इट इज पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक स्टडी. याला म्हणतो सिस्टीम. त्याच्यानंतर आहे सराउंडिंग, याला म्हणायचं रिमेनिंग पार्ट ऑफ युनिवर्स, रिमेनिंग पार्ट ऑफ युनिवर्स other than system is called surrounding.
इट इज सिस्टीम, इट इज अ सराउंडिंग. त्याच्यानंतर आहे बाउंड्री. त्याच्यानंतर आहे बाउंड्री. बाउंड्री याचा अर्थ इट इज अ रियल और इमॅजिनरी पार्ट. रियल और imaginary part to separate system from surrounding. It's called boundary. तर या गोष्टी आपण ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर बाउंड्री 3 प्रकारच्या बाउंड्री बघितलेल्या आहेत. तसं बेसिकली बाउंड्री 6 प्रकारच्या आपण बघितल्या आहेत. रिजिड, नॉन रिजिड, रिजिड इलास्टिक, त्याचबरोबर ॲडियाबॅटिक, डायथर्मिक, इन्सुलेटिंग आणि कंडक्टिंग अशा प्रकारच्या सुद्धा आपण बाउंड्री बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतरचा पार्ट आपण बघितलेला आहे ओपन सिस्टीम, त्याचबरोबर क्लोज सिस्टीम and isolated system. या सगळ्या इट इज अ पार्ट ऑफ सिस्टीम. तर पहिल्यांदा ओपन सिस्टीम. इट इज अ पार्ट ऑफ सिस्टीम. ओपन सिस्टीम मध्ये काय येतं बघा. इट इज अ सिस्टीम इन विच एक्सचेंज हीट अँड एनर्जी. तर या सिस्टीममध्ये काय एक्सचेंज होतं. हीट आणि मॅटर किंवा हीटला आपण एनर्जी पण म्हणू शकतो. एनर्जी एक्सचेंज होते आणि मॅटर एक्सचेंज होतं. याला काय म्हणायचं आपण ओपन सिस्टीम. आणि त्याच्यानंतर येतं क्लोज सिस्टीम. एक्झाम्पल आपण म्हणू अ बॉइल्ड टी इन अ ओपन कप. म्हणजे चहा, उकळता चहा कपामध्ये, त्याला आपण ओपन सिस्टीम असं म्हणतो. या ओपन सिस्टीममध्ये बघा, एका कपामध्ये जर आपण उकळता चहा घेतला आणि तो चहा जर त्या कपामध्ये काठोकाठ भरून जर ठेवला तर काही वेळानंतर तो त्या कपामध्ये असणारा चहा थंड होतो आणि त्याचबरोबर जी लिक्विडची, त्या कपामध्ये असणारी लिक्विडची जी लेवल आहे ती सुद्धा कमी झालेली तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे याच्यामध्ये हीट एनर्जीचा पण चेंज झाला आहे आणि मॅटरसुद्धा बदललेला आहे. दुसरा येतो क्लोज सिस्टीम. याच्यामध्ये काय करायचं आहे. बॉइल्ड टी इन अ क्लोज कप किंवा बॉइल्ड टी इन अ कप इज कवर विथ अ लीड, त्याला म्हणायचं क्लोज सिस्टीम. तर याच्यामध्ये ओनली एक्सचेंज हीट बट नॉर मॅटर इज कॉल्ड क्लोज सिस्टीम. आणि आयसोलेटेड सिस्टीम याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे. ज्याच्यामध्ये दोनही एक्सचेंज होत नाहीत. आयसोलेटेड सिस्टीममध्ये नायदर एक्सचेंज हीट नॉर मॅटर, याला म्हणायचं आयसोलेटेड सिस्टीम. तर अशा प्रकारचे आपल्याला सिस्टीमचं डिस्क्रिप्शन आपण पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर याच्या पुढच्या पॉईंट्स असं आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये येतात प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीमध्ये 2 प्रॉपर्टी आपण बघितलेल्या आहेत. या प्रॉपर्टीजमध्ये 2 प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या आहेत. पैकी आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी.
एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यूज डिपेंड्स अपॉन क्वांटिटी ऑफ मॅटर. इट इज प्रॉपर्टी हुज व्हॅल्यूज डिपेंड्स अपॉन क्वांटिटी ऑफ मॅटर, याला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्याचबरोबर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इट इज अ प्रॉपर्टी whose values, it is a property whose values does not depends upon quantity of matter is called intensive property. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपण ऑलरेडी शिकलेलं आहे. आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचं एक्झाम्पल काय, कॉन्सेप्ट काय बघा. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यूज डिपेंड्स अपॉन क्वांटिटी ऑफ मॅटर. एक्झाम्पल आहे मास आहे, व्हॉल्यूम आहे, वेट आहे, एनर्जी आहे, एरिया आहे, एन्थॅल्पी आहे, इंटरनल एनर्जी आहे. दीज आर द डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्याचबरोबर डिफरंट एक्झाम्पल ऑफ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. बघा जरा काळजीपूर्वक विचार करा की प्रॉपर्टी म्हणजे क्वांटिटी जर वाढली तर ती प्रॉपर्टी वाढते, त्याला आपण म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता बघा मास, समजा 1 ग्रॅम गहू आपल्याला वजनावरती, इलेक्ट्रॉनिक बॅलन्सवरती 1 ग्रॅम गहू घ्यायचा. समजा त्याच्यामध्ये गव्हाचे 10 दाणे बसत असतील, तर 11वा दाणा जर टाकला त्याच्यामध्ये, त्या पारड्यामध्ये जर 11वा दाणा टाकला तर त्याचं वजन वाढतं का? 12वा दाणा टाकल्यानंतर वजन वाढतं का? 13वा दाणा टाकल्यानंतर वजन वाढतं का? 14वा दाणा, म्हणजे जसं जसं दाण्याची क्वांटिटी वाढायला लागली तसं तसं त्याचं मास वाढतं, त्याला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. पण जेव्हा एक्झाम्पल देतो, बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. समजा आपण 1 लिटर पाणी घेतलं तर ते 100 डिग्री सेल्सिअसला बॉइल्ड होतं. त्याचबरोबर अर्धा लिटर पाणी घेतलं तर 100 डिग्री सेल्सिअसला, म्हणजे क्वांटिटी आपण कमी अधिक जरी केली तर त्याच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये कुठलाही बदल होत नाही. याचा अर्थ क्वांटिटी वाढली किंवा कमी झाली तरी त्याच्या प्रॉपर्टीमध्ये कुठलाही बदल आपल्याला पाहायला मिळत नाही. अशा प्रॉपर्टीला आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणत असतो. ज्या क्वांटिटीमध्ये, म्हणजे ज्या प्रॉपर्टीमध्ये सबस्टन्सची क्वांटिटी जर वाढली आणि त्याच्यामध्ये जर बदल होत असेल तर त्याला आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. आणि जर क्वांटिटी वाढली आणि त्याच्या प्रॉपर्टीमध्ये जर बदल होत नसेल तर त्याला आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणत असतो. त्याच्यानंतर आपण बघितलेला होता स्टेट फंक्शन. त्याच्यानंतर कुठला कन्सेप्ट बघितला? स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन. आता स्टेट फंक्शन म्हणजे काय? इट इज अ थर्मोडायनामिक प्रॉपर्टी whose values depends upon initial state and final state. इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट. जस्ट लाईक एखादी सिस्टीम आहे, एखाद्या सिस्टीमचं टेम्परेचर T1 आहे, त्याचबरोबर प्रेशर P1 आहे, व्हॉल्यूम V1 आहे. परत एक वेळ सांगतो, एखादी सिस्टीम आहे, त्या सिस्टीमचं टेम्परेचर T1, सिस्टीमचं प्रेशर P1, सिस्टीमचं व्हॉल्यूम V1 आहे. आणि आपलं डेफिनेशन काळजीपूर्वक पहा. इट इज अ थर्मोडायनामिक प्रॉपर्टी हुज व्हॅल्यूज डिपेंड्स अपॉन इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ सिस्टीम.
सो एखादी सिस्टीम आहे, त्या सिस्टीमचं इनिशियल टेम्परेचर T1 आहे, इनिशियल प्रेशर P1 आहे, इनिशियल व्हॉल्यूम V1 आहे आणि जेव्हा त्याच्यामध्ये चेंज होतो तेव्हा टेम्परेचरचं T2मध्ये कन्व्हर्शन होतं, प्रेशरचं P2मध्ये कन्व्हर्शन होतं, तर व्हॉल्यूमचं V2मध्ये कन्व्हर्शन होतं. अशा सिस्टीमला, अशा फंक्शनला आपण स्टेट फंक्शन असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, एखादी सिस्टीम आहे, मी या ठिकाणी ग्राफ काढतो आहे, हा ग्राफ आहे. या ग्राफवरती या ठिकाणी आपण व्हॉल्यूम रिप्रेझेंट करतो आहोत, या ठिकाणी प्रेशर रिप्रेझेंट करतो आहोत. या बाजूला प्रेशर वाढतं, या बाजूला व्हॉल्यूम वाढतो आहे. एक सिस्टीम घेतली, एक सबस्टन्स आहे ॲट पॉईंट ए, त्याचा या ठिकाणी इकडे येणार आहे आणि इकडं आपण असं म्हटलेलं आहे पाथ फर्स्ट. आणखीन एक या बाजूने आपण ग्राफ काढलेला आहे, याला म्हणायचं पाथ सेकंड. या ठिकाणी ॲट पॉईंट ए त्यावेळेसचं प्रेशर P1 होतं, व्हॉल्यूम V1 होतं आणि या ठिकाणी प्रेशर P2 आहे, व्हॉल्यूम V2 आहे. तर अशा प्रकारचा जो चेंज आहे बघा, आता सिस्टीम चेंजेस फ्रॉम स्टेट ऑफ सिस्टीम. इट इज अ थर्मोडायनामिक प्रॉपर्टी हुज व्हॅल्यूज डिपेंड्स ओनली अपॉन इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट. ही स्टेट आहे स्टेट ए आणि ही स्टेट बी. एका स्टेटचं कन्व्हर्शन दुसऱ्या स्टेटमध्ये झालेलं आहे, तेव्हा या स्टेटचं प्रेशर P1 होतं, व्हॉल्यूम V1 होतं. जेव्हा त्याचं कन्व्हर्शन बीमध्ये झालं तेव्हा प्रेशर P2, व्हॉल्यूम V2मध्ये कन्व्हर्शन. या गोष्टी ऑलरेडी आपण शिकलेल्या आहेत. याची मी तुम्हाला फक्त आठवण करून देतो आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये, म्हणजे हे फक्त रिव्हिजन चाललं आहे, आजच्या लेक्चरमध्ये स्टेट ऑफ सिस्टीम हा एक पॉईंट मी छोटासा सांगतो आणि मग आपल्याला उद्या एक रिव्हिजन लेक्चर आणि मग तिथून आपण पुढचे पॉईंट कंटिन्यू करू. स्टेट ऑफ सिस्टीम. तर या स्टेट ऑफ सिस्टीममध्ये इट इज अ नोन व्हॅरिएबल प्रॉपर्टीज लाईक, म्हणजे तुम्हाला माहिती असलेल्या प्रॉपर्टी जस्ट लाईक अ प्रेशर प्रेशर, व्हॉल्यूम, त्याच्यानंतर टेम्परेचर, त्याच्यानंतर नंबर ऑफ मोल्स. इट इज द नोन व्हॅरिएबल प्रॉपर्टीज लाईक प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स इज डिस्क्राईब सिस्टीम कम्प्लिटली. म्हणजे या प्रॉपर्टीजला, नॉन व्हॅरिएबल प्रॉपर्टीजला सिस्टीममध्ये कम्प्लिटली डिस्क्राईब केलं जातं, त्याला आपण स्टेट ऑफ सिस्टीम असं म्हणतो. म्हणजे सुरुवातीला समजा ही एक सिस्टीम आहे, म्हणा आपण सिस्टीम ए. या सिस्टीममध्ये याचं प्रेशर P आहे, व्हॉल्यूम V आहे, टेम्परेचर T आहे, नंबर ऑफ मोल्स N आहेत. आणि जेव्हा या सिस्टीम एचं कन्व्हर्शन जेव्हा बीमध्ये होतं तेव्हा या प्रेशरमध्ये चेंज झालेला आहे, चेंज इन प्रेशर. त्याच्यानंतर व्हॉल्यूममध्ये चेंज झालेला आहे, चेंज इन व्हॉल्यूम. त्याच्यानंतर टेम्परेचरमध्ये चेंज झालेला आहे, चेंज इन टेम्परेचर. नंबर ऑफ मोल्समध्ये चेंज झालेला आहे, चेंज इन नंबर ऑफ मोल्स. ज्याच्यामध्ये चेंज मेन्शन करतो, स्टेट म्हणजे माहिती आहे तुम्हाला, सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट, गॅसेस स्टेट. सिस्टीमचा स्टेट चेंज करायचं म्हणजे सिस्टीम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये कन्वर्ट होते, त्याला आपण स्टेट ऑफ सिस्टीम असं म्हणतो. तर हे झालं एका लेक्चरचं इंट्रोडक्शन. उद्याच्या लेक्चरला परत काही इंट्रोडक्टरी पार्ट घेणार आहोत आणि मग परवापासून आपण रेग्युलर लेक्चरला सुरुवात करणार आहोत. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी लिहून दिलेल्या आहेत. जर काही लिहून गेलेलं नसतील तर तुम्ही आता पुस्तकं तुमच्याकडे आलेली आहेत तर ते डाउनलोड करा आणि त्याच्यातनं अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.